एक लग्न प्रेम कहाणी भाग 45. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थला लवकरच जाग येते. अवनी इकडे अजूनही सिद्धार्थला घट्ट मिठी मारून झोपलेली होती. सिद्धार्थ हसतच झोपेत आळस देतच अवनीच्या चेहऱ्याकडे एकदा बघतो आणि हसतच थोडासा उठतो आणि अवनीच्या कपाळावरती त्याचे ओठ टेकवतो. गुड मॉर्निंग माय प्रिन्सेस. सिद्धार्थ हसत अवनीच्या चेहऱ्याकडे बघत बोलतो. ते सिद्धार्थच्या आवाजाने अवनी थोडीशी हालचाल करते. नकळत तिच्या ओठांवरती एक गोड स्माईल आलेली होती आणि लगेचच ती सिद्धार्थला आणखीन घट्ट मिठी मारून झोपते. सिद्धार्थ हळूच अवनीला स्वतःपासून दूर करतो आणि तो त्याचे आवरायला निघून जातो. तो बाथरूममध्ये जातो आणि शॉवर घेऊन परत बाहेर येतो. तरीही इकडे अजूनही अवनी झोपलेलीच होती. बाहेर सकाळी सकाळी चिमण्यांचा कोंबड्यांचा आवाज ऐकू येत होता आणि या आवाजाने अवनीला आता जाग येत होती. अवनी हळूवारपणे आळस देतच उठू लागते. तिने डोळे उघडल्याबरोबर तिचे लक्ष समोर जाते. समोर आरशासमोर असलेल्या सिद्धार्थकडे ती बघते. सिद्धार्थ आरशामध्ये बघून त्याचे आवरत होता. तो त्याचे केस सेट करत होता. सिद्धार्थसुद्धा आरशातून पाठीमागे उठलेल्या अवनीकडे बघतो. अवनीला उठलेलं बघून सिद्धार्थ अवनीच्या जवळ जातो. आता कसं वाटत आहे तुला? पाय बरा आहे ना तुझा? तुला काही त्रास तर होत नाही ना? त्रास होत असेल तर मला सांग, आपण डॉक्टरांना बोलवूया. अहो हो, शांत व्हा. मी आता ठीक आहे. मला काहीही त्रास होत नाही. डोंट वरी. अवनी हसत बोलते. नक्की ना? सिद्धार्थ विचारतो. हो नक्की. अवनी आता धडपडायला कुठेही जायचं नाही बरं का. घरातच बसायचे. आपण उद्या इथून परत मुंबईला जात आहोत. काय? उद्या लगेच? अवनी आश्चर्याने बोलते. हो अवनी, कारण माझा एक मित्र आहे गं, रियांश देशमुख. त्याच्या लग्नाला आपल्याला जायचं आहे. त्याने खूप आग्रहाने आपल्याला त्याच्या लग्नासाठी बोलवलेलं आहे. रियांश देशमुख यांच्याबद्दल मी ऐकलेलं आहे. रियांश देशमुखसुद्धा एक टॉप बिझनेसमॅन आहेत ना? अवनी विचार करत बोलते. हो अवनी, आणि आता त्यालासुद्धा तुझ्यासारखीच एक गोड बायकोसुद्धा मिळणार आहे बरं का. आणि आता तो परत एकदा लग्न करत आहे. परत एकदा म्हणजे? अवनी विचार करून प्रश्नार्थक नजरेने विचारते. अवनी, मी तुला सगळं सांगेन नंतर. पण त्याने आपल्या सगळ्या फॅमिलीला लग्नासाठी तिकडे बोलवलेलं आहे बरं का. आणि आपल्याला लवकरात लवकर आता मुंबईला गेलं पाहिजे. नाही गेलो तर तो रागवेल बरं का आपल्यावर. हो चालेल, पण हो मला इथेसुद्धा राहायची खूप इच्छा होती. अवनी, आपण परत एकदा कधीतरी इथे परत येऊया ना. आणि आता 2 दिवस फक्त गावी फिरायला जायचं आहे असं तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं ना. मग आता गावी येऊन आपल्याला 2 दिवससुद्धा झालेले आहेत ना. बरं ठीक आहे, आपण जाऊया मुंबईला. पण तुम्ही मला प्रॉमिस करा, तुम्ही मला परत इथे घेऊन याल. हो गं माझी अवनी, आय प्रॉमिस मी तुला परत इथे घेऊन येईन. पण उद्या आपल्याला इथून निघायला हवे. सिद्धार्थ बोलतो. ओके चालेल, मी आज इथे खूप एन्जॉय करते. अवनी हसत बोलते आणि अवनी पटकन उठून तिथून निघून जाऊ लागते. तेवढ्या सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो. एक मिनिट मॅडम. एन्जॉय करायचा म्हणजे कुठेही धडपडायचे नाही बरं का. समजले का? हात आणि पाय काल कसा झालेला आहे माहिती आहे ना? काल तुझी कशी अवस्था होती, किती रडत आहेस, हे सगळं काही आठवतं आहे ना? आता परत बाहेर अजिबात जायचं नाही. जे काही असेल ते काल गाव तू सगळं काही फिरून आलेली आहेस. काही करामती करायच्या होत्या ते केलेले आहेस. आता बाहेर जायचं नाही. अहो का हो, तुम्ही असं का सारखं बोलत असता? मला तुम्ही कुठेच बाहेर जाऊ देत नाही. अवनी, तुला काल मी बाहेर जायची परमिशन दिली होती ना. काय केलेस बघितलं ना मी. स्वतःच्या जीवाची ना तुला अजिबात काळजीच नाही बघ. नको तिथे तुला धडपडायला सारखं जायचं होतं. कसलाच तू मागचा पुढचा मग विचार करत नाहीस. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी नाक फुगवूनच हाताची घडी घालून रागातच बोलते. अहो चूक तर माणसाकडूनच होते ना. पण आता मी तशी चूक नाही करणार. अवनी अजिबात नाही. मला ना तुझ्या बाबतीत कसलीच रिस्क नाही घ्यायची. तुला सवय आहे का गं या सगळ्या गोष्टींची? नाही ना. आपल्याला ज्याची सवय आहे ना तेच करावं. तुला ना नको तिथे तुझा या एवढ्याशा डोक्याचा हा मेंदू चालवायची खूप सवय आहे. छोटा मेंदू म्हणजे
तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी कमी डोक्याची आहे का? अवनी रागाने बोलते. अवनी, असं तुला वाटतं का? कदाचित मग असंच असेल. सिद्धार्थ मुद्दाम अवनीला चिडवत बोलतो. अहो, मी कुठे असे बोलले की मी कमी डोक्याची आहे? तुम्हीच बोलला ना तुझा अजून छोटा मेंदू आहे. हो का? मी असं बोललो का? सिद्धार्थ हसत विचारतो. हो, तुम्ही तर आत्ता तसंच बोलला ना. असेल मग तसंच असेल. तुझा मेंदू खूपच काम कमी करत असेल ना. अहो, काही काय? अवनी रागाने पिलो उचलते आणि सिद्धार्थला मारू लागते. तेच अवनी पिलोने मारत होती हे बघून सिद्धार्थ मुद्दाम बोलतो. अगं अवनी, थांब, लागतंय ना मला. लागू दे, तुम्हाला ना लागायलाच पाहिजे. माझा मेंदू लहान आहे ना. आता तुम्हाला दाखवते. अवनी बेडवरून उठते आणि सिद्धार्थला पिलोने मारू लागते. सिद्धार्थ अवनीचे दोन्ही हात पकडतो आणि अवनीला परत बेडवरती नीट बसवतो. मॅडम, आत्ताच तुम्ही बऱ्या झालेल्या आहात. लगेच इतकं पळू नका. आणखीन कुठेतरी धडपड करशील. आधी जीव आहे एवढा. अहो काय हो, तुम्ही काय मला सारखं असं चिडवत असता? अवनी चिडत बोलते. ते सिद्धार्थ हसतो आणि बोलतो. काय करणार ना, बायकोला चिडवल्याशिवाय दिवसच जात नाही ना. अहो जावा तुम्ही. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही. सारखं ना तुम्ही माझी मस्करीच करत असता. हो का? माझ्या राणीला राग आला का? सिद्धार्थ परत अवनीची मस्करी करत तिचे गाल ओढत बोलतो. अहो, मी काय लहान आहे का माझी गाल ओढायला? हो, माझी बायको ना खूपच लहान आहे. अगदी छोट्या गोष्टीवरून नाक फुगून बसते. अवनी, आता आपलं बेबी येणार आहे. आता मात्र सिद्धार्थच्या बोलण्याने अवनीचा चेहरा ब्लश करू लागतो. आई गं, कोणीतरी लाजतंय वाटतं. तेच अवनी सिद्धार्थाचा हात पकडते आणि एक्सायटेड होत बोलते. अहो, तुम्हाला काय हवं? आपल्याला मुलगी व्हावी की मुलगा? दोन्हीही चालेल मला. हां, पण तुझ्यासारखी शांत मुलगी नको बरं का. मला माझी मुलगी एकदम चंचल डॅशिंग हवी आहे. सिद्धार्थ हसत बोलतो. हो का? हो, आणि अवनी त्यासाठी प्रोसेस करावी लागते. मी तुला सांगितली आहे ना. मग कधी करायची आहे ती प्रोसेस सांग बरं. आता मात्र सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी लाजते आणि बोलते. अहो, गप्प बसा ना. अवनी लाजतच बाथरूममध्ये निघून जाते. अरे यार, याला काय अर्थ आहे? बेबीसुद्धा हवा आहे आणि प्रोसेस करायचं म्हटलं की लाज वाटते. सिद्धार्थ अवनीच्या वागण्याचं असं बघून हसतच डोक्याला हात लावून बोलतो. सिद्धार्थ बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहतो. तिथून गावचा सगळा नजारा खूप सुंदर दिसत होता. गावातली लोकं सकाळी त्यांची कामं करण्यासाठी शेतामध्ये जात होती. काही बायका घरासमोर रांगोळी काढत होत्या. बाल्कनीमध्येच काही चिमण्यासारख्या किलबिल करत होत्या. त्याला सगळे काही खूप आवडते. तो पटापट त्या सगळ्या काही गोष्टींचे मोबाईलमध्ये फोटो कॅप्चर करून घेतो. अवनीसुद्धा बाथरूममधून बाहेर येते. तिचे लक्ष बाल्कनीमध्ये उभे असलेल्या सिद्धार्थकडे जाते आणि तीसुद्धा बाल्कनीमध्ये येऊन त्या चिमण्यांना बघू लागते. तेवढ्यात खालून आवाज येतो. हे लवबर्ड्स, वरती काय करत आहात? खाली या ना. किती उशीर रूममध्ये बसणार आहात? रात्र अजून तुम्हाला पुरली नाही का? दिशा त्यांची मस्करी करत बोलते. तेच दिशाचे बोलणे ऐकून अवनी मात्र लाजू लागते. तेच सिद्धार्थ दिशाचे बोलणे ऐकून थोडा रागानेच बोलतो. दिशा, ए भाई, तुझा ना राग तू तुझ्याजवळच ठेव आणि पटकन खाली ये. निशा पटकन बोलते. तेच निशाचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो. हो, आलो. सिद्धार्थ आणि अवनी दोघेही हसतच खाली येतात. किचनमध्ये सिद्धार्थची मॉम आणि वनिता काहीतरी बनवत होत्या. त्या दोघींना असं किचनमध्ये काहीतरी बनवत असताना बघून अवनीसुद्धा पटकन किचनमध्ये जाते. अवनी बाळा, आता तुझा हात आणि पाय कसा आहे? तुला आता बरं वाटत आहे ना? तुला काही त्रास तरी होत नाही ना? आणि तू आता किचनमध्ये का आलीस? तू बाहेर जाऊन बस, मी चहा घेऊन येते. वनिता बोलते. नाही काकू, मी आता ठीक आहे. तेच हॉलमध्ये सिद्धार्थचे डॅड, आजी, दामू काका सगळेजण बसलेले होते. काय रे बटाट्या, झाली का झोप पूर्ण? दामू काका बोलतात. दादू, तू अजूनही मला बटाट्या म्हणायचा विसरला नाहीस का? बास ना, आता मी मोठा झालेलो आहे. सिद्धार्थ चिडचिड करत बोलतो. अरे तू कितीही मोठा हो तरीही तू माझ्यासाठी बटाटाच आहेस. दामू काका हसत बोलतात.
अवनी मात्र किचनमध्ये हसत होती. दामू काका सिद्धार्थला बटाटा बोलले म्हणून अवनीला खूपच हसू येत होतं. तेच अवनी हसत होती म्हणून सिद्धार्थ रागाने एक कटाक्ष अवनीकडे टाकतो आणि अवनी सिद्धार्थ रागाने बघत आहे म्हणून स्वतःचे हसू कंट्रोल करत होती. अवनी सगळ्यांसाठी चहा घेऊन बाहेर येते आणि सगळ्यांना एक एक करून चहा देऊ लागते. तेवढ्या तिथे दिशा आणि निशा या दोघीसुद्धा तिथे आलेल्या होत्या आणि त्यासुद्धा तिथेच बसतात. अवनी अजूनही सिद्धार्थकडे बघून हसत होती. ते सगळेजण अशाच गप्पा मारत बसतात. सगळेजण चहा नाश्ता करत होते. तेवढ्यात दिशा निशाकडे बघताना बोलते, ए निशू, आज कुठे आपण बाहेर फिरायला जायचं? तेच दिशाचे बोलणे ऐकून सिद्धार्थ पटकन बोलतो, अजिबात कुठेच जायचं नाही. का रे भाई? निशा नाराज होऊन बोलते. काल घडलेला प्रकार लगेच विसरलात का? सिद्धार्थ रागाने बोलतो. पण भाई झालेलं झालं ना, आज नाही काही घडणार चुकीचे. निशा बोलते. तुम्ही कुठेही जायचं नाही आणि उद्या आम्ही इथून निघतो इथून. काय? उद्या लगेच? आजी बोलतात. हो आजी, तुला तर माहिती आहे ना, रियांचे लग्न आहे आणि तिकडे त्याने आपल्याला बोलावले आहे. आपल्याला जायला हवं. सिद्धार्थ, मी काय म्हणते, आम्ही इथे राहतो आणखीन 2 दिवस. तू आणि अवनी पुढे व्हा. सिद्धार्थचे लग्न तुम्ही दोघेजण अटेंड करा. अगं पण आजी, रियांशने आपल्या सगळ्यांना लग्नासाठी बोलवलेलं आहे. सिद्धार्थ, पण इथे फक्त येऊन 2 दिवस झालेले आहेत रे आणि लगेचच तू काय जायची गोष्ट बोलत आहेस? मी तर अजून इथे 2 दिवस मस्तपैकी राहणार आहे बघ, आजी बोलतात. सिद्धार्थ, आई बोलत आहे ते अगदी बरोबर आहे बघ. तू आणि अवनी रियांच्या लग्नाला जावा. आम्ही सगळेजण पाठीमागून येतोच. आणि निशू, तू काय करणार आहेस? तू सिद्धार्थसोबत गावी मुंबईला जाणार आहेस की नाहीस? सिद्धार्थच्या मॉमचे बोलणे ऐकून इकडे निशा बोलते. मॉम, मी तर निशासोबत राहणार आहे आणि तसंही वहिनी आणि भाईला माझ्यामुळे डिस्टर्ब नको ना. निशा हसत बोलते. तेच निशाचे बोलणे ऐकून अवनी लाजत बोलते. नाही गं निशू, असं काहीच नाही. तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस आमच्यासोबत. हो गं बहिणी, हे तुला वाटतं, पण भाईला नाही ना तसं वाटत. काय भाई, मी येऊ का? मला काही प्रॉब्लेम नाही, येऊ शकतेस तू. सिद्धार्थ नजर चोरत इकडे तिकडे बघत बोलतो. हां भाई, तुझ्या मनातलं मी चांगलंच ओळखते. डोंट वरी, मी नाही येणार आणि तसंही मला इथे दिशासोबत राहायचंच आहे, निशा बोलते. म्हणजे वहिनी आता तू जाणार? दिशा नाराज होऊन बोलते. अगं दिशू, नाराज नको होस, मी परत आणखीन येईन ना. हो, लवकर ये, दिशा बोलते. हा पण दोघेच नका हो येऊ, तिघेजण या, दामू काकासुद्धा हसत बोलतात. म्हणजे? सिद्धार्थ काहीच न समजल्यासारखं विचारतो. अरे म्हणजे आम्हाला आता छोटा सिद्धार्थ किंवा छोटी अवनी हवी आहे ना, वनिता सिद्धार्थकडे बघत बोलते. ओह असं का? मी तर तयारच आहे छोटा सिद्धार्थ किंवा छोटी अवनी आणायला. तुम्ही फक्त या अवनीला समजावून सांगा. सिद्धार्थ अवनीकडे बघत बोलतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी डोळे मोठे करून सिद्धार्थकडे बघू लागते. ते सगळेजण जोरात हसू लागतात. बस चला पोरांनो, आता आपापली कामं करा, आम्हाला दुपारचं जेवण बनवू दे, वनिता बोलते. वनिता आणि सिद्धार्थची मॉम जेवण बनवायला किचनमध्ये जातात. तेच अवनीसुद्धा परत त्यांच्या पाठीमागे जाते. तेच इकडे दिशा आणि निशा परत बाहेर गार्डनमध्ये जातात. काकू, आज काय जेवण बनवणार आहात तुम्ही? मी काही मदत करू का? मला पण सांगा ना, मी पण तुम्हाला मदत करते. अगं अवनी, नको गं बाळा, तू बाहेर जाऊन सगळ्यांसोबत बस, आम्ही दोघी आहोतच की, वनिता बोलते. नाही नको काकू, मी करते ना तुमची मदत. अवनी काकू नाही बोलत असतानासुद्धा जेवण बनवायला मदत करू लागते. सिद्धार्थसुद्धा त्यांच्या रूममध्ये जाऊन काम करू लागतो. अवनी किचनमधून काम करून परत रूममध्ये येते. रूममध्ये गेल्यानंतर ती जयला कॉल करते आणि जय अंजलीसोबत थोड्याफार गप्पा गोष्टी करते. दादा, तुला बटाट्यासोबत बोलायचं आहे का? पण बटाटा तर काम होण्यात खूप बिझी आहे रे, अवनी हसत बोलते. तेच अवनीचे हे बोलणे ऐकून सिद्धार्थ लॅपटॉपमधूनच रागाने अवनीकडे बघतो. तेच परत अवनी परत बोलते. अवनी मात्र सारखं बटाटा सिद्धार्थला मुद्दाम बोलत होती. हे बघून सिद्धार्थ उठून रागाने अवनीच्या जवळ येतो. दादा, बटाटा जवळ आलेला आहे, बोलणार आहेस का तू बटाट्यासोबत?
अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ रागानेच अवनीचा मोबाईल हातामध्ये घेतो आणि बघतो तर कोणाचाच कॉल नव्हता. म्हणजे अवनी तू माझी मस्करी करत आहेस का? हो बटाट्या. अवनी हसतच सिद्धार्थाचे बोलणे ऐकून पळू लागते. सिद्धार्थ अवनीच्या मागे जाऊ लागतो. अवनी रूममधून इकडे तिकडे फिरत होती तर सिद्धार्थच्या मागे फिरत होता. शेवटी अवनी दमून बेडवरती बसते. बटाट्या थांब थोडा वेळ, मी खूप दमले. ओके ठीक आहे, सिद्धार्थ बोलतो आणि अचानक त्याच्या लक्षात येते की अवनी त्याला परत एकदा बटाटा बोललेली आहे. अवनी तू ना. सिद्धार्थ अवनीला गुदगुल्या करू लागतो. बटाटा सोड ना रे. अवनी हसत बोलते. अवनी बास ना गं, मला नाही आवडत हे सारखं बटाट्या बोललेलं हे नाव. ओके सॉरी, आता मी नाही बोलत तुम्हाला बटाट्या. गुड. सिद्धार्थ रागाने बोलतो. तेच अवनी थोडा वेळ शांत बसते आणि बोलते. अहो ऐका ना. बोल. आज ना. अवनी लाडात येऊन सिद्धार्थच्या गालावरून हात फिरत बोलते. तेच अवनीचा हा स्पर्श होताच सिद्धार्थसुद्धा आता लगेचच रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला होता. तो सुद्धा प्रेमाने अवनीकडे बघतो आणि बोलतो. आज ना. काय झालं? बोल ना बेबी. अवनी सिद्धार्थचा चेहरा उंचीमध्ये पकडते आणि हळूहळू सिद्धार्थच्या जवळ येऊ लागते. अवनी हळूच सिद्धार्थच्या ओठांवरून सुद्धा बोट फिरवते. तेच सिद्धार्थचे डोळे आपोआप मिटले जातात. अहो बेबी बोल ना. अहो आज ना. हां आज काय? सिद्धार्थच्या पोटात गुदगुल्या होत होत्या. आज ना. बेबी बोल ना. आज काय? मला कंट्रोल होत नाही. अहो आज ना. बेबी बोल ना गं आता. अहो आज ना मी बटाट्याची भाजी केलेली आहे. अवनी हसत बोलते आणि पळत निघून जाते. ते सिद्धार्थ पटकन डोळे उघडतो. अवनी त्याची मस्करी करत होती हे आता मात्र त्याला समजते. तो सुद्धा पटकन उठून अवनीला पकडतो. माझी मस्करी करतेस तू? सिद्धार्थ तिला जोरात हग करत बोलतो. अहो सोडा ना. सॉरी, खरंच सॉरी. आता तू माझी चांगलीच मस्करी कर, मग मी माझी तुला मस्करी दाखवतो. अहो खरंच नाही, नको. अवनी आता ना मी तुझं अजिबात ऐकणार नाही. सिद्धार्थ बोलतो आणि अवनीला उचलतो आणि तसाच बेडवरती आणतो. अहो तू कर, आणखी माझी मस्करी कर. आता बघ मी काय बोलतो. अहो नको ना. सॉरी. नो अवनी, चुकीला माफी नाही. आता बघ. सिद्धार्थ अवनीच्या अंगावरती पडतो आणि हळूहळू तिच्या साडीचा पदर काढू लागतो. अवनी मात्र डोळे बंद करून झोपली होती. सिद्धार्थ हळूहळू तिच्या साडीचा पदर काढून टाकतो. आता तिचा पदर तिच्या छातीवरून दूर झालेला होता आणि आवेगाने तो तिच्या गळ्यावरती, गालांवरती, मानेवरती किस करू लागतो. अवनी मात्र फक्त हुंकार देत होती. अवनीचे हात सुद्धा आपोआप सिद्धार्थच्या पाठीवरती येतात. सिद्धार्थ तसा तिच्या ओठांवरती ओठ टेकवतो आणि बराच वेळ तिच्या ओठांवरती ओठ टेकवून तिला किस करू लागतो. तेवढ्यात बाहेरून एक आवाज येतो. वहिनी. निशा. अवनीला आवाज देत होती. यांना सुद्धा ना आत्ताच टपकायचं होतं का इथं? सिद्धार्थ रागात बोलतो. तेच अवनी पटकन घाबरून उठते आणि तिची साडी नीट करते. खरं तर अवनीला खूप हसू येत होतं, कारण निशा आणि दिशा अगदी करेक्ट टायमिंगवरती तिथे आलेल्या होत्या. आता हसून घे, पण परत मी तुला अजिबात सोडणार नाही, सिद्धार्थ रागाने बोलतो. तेच अवनी हसतच कसं तरी रूमच्या बाहेर जाते. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि उद्याचा भाग थोडा रोमॅन्टिक असणार आहे बरं का. एक रोमॅन्टिक नाईट तुम्हाला बघायला भेटणार आहे, त्यामुळे उद्याच्या पार्टसाठी सुद्धा तयार राहा. उद्याचा पार्टसुद्धा लवकरच प्रकाशित होईल. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.